नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदुनां पतये नमः. मनाच्या विविध लक्षणांचा अभ्यास करत असताना मन हे एक मोठ्या सृजनाचं, सौजन्याचं किंबहुना सृजन निर्मितीचं फार मोठं माध्यम आहे. काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की आतापर्यंत आपण मनाला ज्या एका विशिष्ट कोंदणामध्ये बंदिस्त केलेलं होतं त्यापेक्षाही मनाचं मूल्य खूप मोठं आहे आणि ते अशा एका छोट्या कोंदणामध्ये आपण फार काळ ठेवू शकत नाही. मन केवळ एक दागिना म्हणून आपल्याला वापरता येणार नाही. मुळातच ते 52 कशी सोनं आहे इतक्या विस्तृत प्रमाणामध्ये मनाविषयीचा आपला समज विस्तृत करावा लागणार आहे. कारण आतापर्यंत अतिशय संकुचित आणि मर्यादित अर्थाने आपण मनाचा विचार करत होतो, अजूनही करतो. पण मनोपासनेमधनं जो आपण विचार मांडतो आहोत त्या विचारामध्ये फार मोठा परिवर्तनाचा सार सांगितला गेला. एकूण जीवनाचा आणि या सृष्टीचा सगळा डौल जर पाहिला तर मन हे किती मोठ्या सृजनाचं माध्यम आहे हे आपल्या लक्षात येईल. सृष्टीची ही जी निर्मिती आहे त्या सृष्टीतली प्रत्येक घडामोड ही मनाशी या ना त्या पद्धतीने रिलेट करते किंवा जोडली जाते. त्याचा संदर्भ आपोआप येतो. हे काही जे ऋतुचक्र असतं, कालचक्र असतं, मग त्यात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वसंत ऋतू, हेमंत ऋतू, शरद ऋतू, हे जे काही आपण रचना करून ठेवली आहे कालमापनाची म्हणा किंवा आपल्या सोयीसाठी म्हणा, त्याचा संबंध थेट मनाशी आहे. शरीराशी तर येतो, पण त्याचा अधिक घनिष्ठ संबंध हा मनाशी आहे. मनाची ही सृजनता, मी प्रामुख्याने आज सृजन हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय की त्यामध्ये एक नवनिर्मिती असते. मी काल जाता तसं म्हटलं होतं की मनाचे सगळे आयाम बघत असताना मनाच्या या निर्माण शक्तीकडे, सृजन शक्तीकडे आपल्याला गांभीर्याने पाहावं लागेल. आणि आजच्या या मालिकेमध्ये मी याच विषयावर थोडं बोलणार आहे. स्वतः व्यक्ती, मनुष्य हा या सृष्टीचाच एक घटक असतो, पण या सगळ्या सृष्टीचा जो निर्माता आहे, जो काही एक सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, त्याला आपण परमेश्वर या नावाने संबोधतो, एक विलक्षण शक्ती आहे. त्या शक्तीचा आपल्याला अंदाज येऊ शकत नाही. आपण अंदाज केवळ करू शकतो. आणि त्याच सृष्टीचा एक घटक असलेला हा मनुष्य, त्याच्या जवळ सुद्धा अशाच अफाट शक्तीचं एक मन त्याला बहाल केलं गेलेलं आहे. होतं असं की हे समजून घेताच आपल्या आयुष्याचा बराच काळ निघून जातो. मन काय आहे, मन याची व्याख्या सोडून द्या, पण मनाची लक्षणं जी आहेत ती लक्षणं समजून घेता बराच काळ निघून जातो. मी असं एवढ्यासाठी म्हणतो की कदाचित असेल, पण परंपरेने आणि आतापर्यंतच्या विचारांच्या भडीमारामुळे असेल, संस्कारांमुळे असेल, ज्या जीवन मूल्यांचा आपण विचार करत आलो त्या मूल्यांमुळे असेल, पण मनाला एका बंदिस्त चौकटीत आपण ठेवलेलं होतं हे मान्य करावं लागेल. मनावर अंकुश ठेवायचा. मन निरंकुश राहता कामा नये. त्याच्यावर भक्तीचा तरी अंकुश पाहिजे, अन्यथा त्याला भयाचा तरी धाक दाखवला पाहिजे. बऱ्याच वेळा असं आपण करतो, म्हणजे ज्या उपासना आपण करतो, भक्ती करतो, त्यामध्ये कुठेतरी हा बारीक धाक आपल्या मनामध्ये असतो किंवा मनावर असतो की आपल्याला हे का करायचं आहे, तर आपलं मन नीट राहावं म्हणून
आणि आपल्याला अपेक्षित जे हवं आहे ते मिळावं म्हणून. किंवा अनेक वेळेला मनाला मृत्यूचं भय दाखवलं जातं. या भयाखालीच मनाला ठेवल्या गेल्यामुळे मनाची स्वतंत्र वाढ किंवा मनाचा एक वेगळा आयाम आपण कधी समजून घेऊ शकलो नाही, ते आकलन करू शकलो नाही. माझं हे म्हणणं फार मी काही अभ्यासपूर्ण आहे असं मी दावा करणार नाही, परंतु आपण हे आपापल्या परीने जर तपासून पाहिलं तर लक्षात येईल, अरे हे खरं आहे. मनाच्या बाबतीत आपल्याकडे ज्या परंपरागत समजुती होत्या त्या समजुतींनाच आपण जपत आलो, अजूनही जपतो आहोत. आणि जोपर्यंत या मनोपासनेचा विचार दृढ होत नाही, समजून घेतला जात नाही, मनाचा अमर शक्तीने युक्त असा जो काही एक प्रभाव आहे, शिवसंकल्प स्तोत्रातनं जो अतिशय प्रभावीपणे मांडला गेला आहे, जोपर्यंत तो आपण आपल्या मनामध्ये नीट समजून घेत नाही तोपर्यंत मनाविषयीच्या या परंपरागत समजुती तशाच राहतील. कारण कोणालाही मनाप्रमाणे व्हावं असं जरी वाटत असलं तरी मनाविषयीची जी समजूत आहे ती सुद्धा सोडायची नसते, ती तशीच ठेवायची असते. याच्यामध्ये काहीसा दुटप्पीपणा आहे, परंतु हाच दुटप्पीपणा एका अर्थी मनुष्याचा एक ढोंगीपणा पण असतो. मन ताब्यात राहिलं पाहिजे आणि मनाप्रमाणेही वागता आलं पाहिजे, अशा दोन्ही याच्यावर त्याला आपले हात ठेवायचे असतात, ज्याला आपण तबला आणि डग्गा म्हणतो. दोन्हीकडे हात ठेवायचे आणि आपला स्वार्थ साधत जायचा. पण असं होत नाही आणि याच्यातनं आपलं इप्सित साध्य होत नाही, हित साध्य होत नाही. मग ते लौकिक जीवन व्यवहारात असेल, नाही तर उपासनेच्या साधनेच्या प्रांतात असेल, जे इप्सित पाहिजे ते मिळायला मग बराच कालावधी निघून जातो. परंतु आज अशी एक वेळ येऊन ठेपली आहे की आपण या मनाची शक्ती समजून घेतली पाहिजे. त्याला निमित्त काही झालेलं असेल, आपण या मनोपासनेचा उपक्रम सुरू केला त्यावेळेला मी सांगताना पहिल्या 2 दिवसाचं असं म्हटलं होतं की या सगळ्या करोनाच्या काळामध्ये सगळ्यांची मनं घाबरली होती, भेदरली होती. सगळ्या याच्यावर आपण सत्ता गाजवू शकतो, बुद्धीच्या जोरावर, विज्ञानाच्या जोरावर, पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, अशी जी काही मस्ती प्रत्येकामध्ये होती ती या महामारीने आकळून ठेवली, त्याला लगाम घातला, किंबहुना त्या सगळ्या मस्तीला जागा दाखवली. मन नावाचं इतकं मोठं ईश्वररूप तत्व आपल्याजवळ असताना त्या तत्वाला आपण समजून न घेतल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. मनाचा हा बलिष्ठपणा, मनाचं हे ईश्वररूप, हा या सगळ्या सृष्टीच्या सृजनाचा अतिशय विलक्षण प्रकार आहे. आणि म्हणून जिथे जिथे चांगलं असेल, जिथे जिथे मांगल्य असेल, जिथे जिथे नवनिर्मिती होते, तिथे तिथे मन आनंदून जातं. त्या आनंदाचे क्षण तो उपभोगतो आणि त्या आनंदातून स्वाभाविकपणे मिळणारं एक समाधान असते, मनाची जी आपण शांती म्हणतो ती आपल्याला प्राप्त करता येते. हे मनाचं मूलभूत लक्षण आहे. त्या लक्षणाऐवजी आपण मनाने घाबरतो, मन घाबरतं, कारण शेकडो वर्षापासून, हजारो वर्षापासून आपण मनाला अशा एका चौकटीमध्येच बंदिस्त केलेलं आहे. त्याच्यावर सातत्याने अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मन निरंकुश ठेवायचं का? होय, मन निरंकुशच ठेवलं पाहिजे, कारण त्याला जर आपण ईश्वररूप करणार असू तर ईश्वरावर अंकुश ठेवणारे आपण कोण, असा प्रश्न निर्माण होतो. आणि ते जर ईश्वररूप झालं तर ते दोष पूर्ण असेल, ते दोषपूर्ण राहीलच कसं, अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये सुद्धा
हळूहळू निर्माण होईल. मन ईश्वर रूप आहे. ज्याप्रमाणे ईश्वर हा दोष सदृश्य नाही किंवा ईश्वराला आपल्याला दोष देता येत नाही, त्याचप्रमाणे मनाला देखील आपल्याला दोष देता येणार नाही जर ते आपण ईश्वररूप केलं तर. एक ज्याला आपण युटर्न म्हणतो की नाही, पूर्ण विचारांचं एक परिवर्तन या निमित्ताने घडून येणार आहे. मग याच्या पुढच्या काळामध्ये घाबरण्याची गरज नाही का? हे केव्हा, हा प्रश्न आपण आपल्याला विचारू ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थाने मनाची साधना करायला लागलेलो असू. तेव्हा मनाला ईश्वररूप घेऊन जेव्हा आपण आपली उपासना अधिकाधिक वाढवलेली असेल त्यावेळेला हा अनुभव आपोआप यायला लागेल. गेल्या अनेक दिवसामध्ये त्याची पुनरावृत्ती झालेली आहे आणि आता अनुभवाची आपण प्रत्यक्ष अनुभूती घेऊन, अनुभवाची अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन आपल्याला ते तपासून पाहायचं आहे की खरंच या साधनेतनं असं काही साध्य होतं का. पण आपण जर बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, परंपरागत पठडीतली जी चौकटबद्ध विचारसरणी होती ती बदलून मन हे निरंकुश आहे, मनाला भयाखाली ठेवायचं नाही, मनाला सातत्याने धाक दाखवायची गरज नाही. धाक दाखवणं, भिणं हा काहीसा बुद्धीचा भाग ठरू शकेल, तो मनाचा नाही. मन हे ईश्वररूप आहे आणि हे ईश्वररूप सातत्याने मांगल्याचा आणि समोरच्याच्या आनंदाचा, कल्याणाचाच विचार करते, असं हे ईश्वररूप मन सतत माझ्याजवळ आहे. याचा अर्थ मी या सृष्टीचा किंवा ईश्वराचा तितकाच एक मोठा बलिष्ठ घटक आहे, अशा प्रकारची समजूत उन्नत करत न्यावी लागणार आहे, हळूहळू विकसित करीत न्यावी लागणार आहे. ते एकदम होणार नाही. पण या अधिक महिन्याच्या निमित्ताने हा अधिक विचार मांडून आपण स्वतःला विचारांनी किंवा विवेकाने उन्नत करायला काहीच हरकत नाही. आपण निसर्गाची सगळी जी लीला बघतो ती अशीच आहे. ती जे जे काही निर्माण करते ते परमेश्वराची लीला असतेच, परंतु खरं बघितलं, थोडं सूक्ष्म दृष्टीने त्याचं अवलोकन केलं, विचार केला तर ती मनुष्याला आनंद देण्यासाठी असते. म्हणजे अगदी सहज आठवलं म्हणून सांगतो, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण कुणी बांधिले नभो मंडपी मजभासे. कविता आपण सगळ्यांनी ही कविता अतिशय मनापासून गायलेली आहे, अनुभवलेली सुद्धा आहे. मी अनुभवलेली अशासाठी म्हणतो की श्रावण महिना आल्यानंतर प्रत्येकाच्या ओठावर ही कविता या ना त्या कारणाने येते किंवा कानावर तरी पडतेच. केवळ श्रावण मासातलं ते सौंदर्य बघून तुमच्या मनाला हर्ष होतो, ही काय प्रक्रिया आहे? ही केवळ मानसिक काही व्यवस्था आहे, अवस्था आहे म्हणून होते का? इतका संकुचित त्याचा अर्थ नाही आहे. सृष्टीच्या निर्मात्यानेच हा ऋणानुबंध घालून दिला आहे की या सृष्टीतलं स्थित्यंतर बाबा रे तुझ्या आनंदासाठी आहे, तुझ्यामध्ये हर्ष निर्माण करण्यासाठी आहे, तुझ्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे, तुला ज्या कारणासाठी या पृथ्वीवर पाठवलं आहे त्यातला तुझा उत्साह टिकून राहावा आणि या सगळ्या सृष्टीच्या सृजनामध्ये तुझ्यामधला एक सृजन विकसित होत राहावा, अशी ती शृंखला आहे. सृष्टीनेच निर्माण करून दिली ही शृंखला आहे. ती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेतली किंवा अलग करून समजून घेतली तर या सृष्टीचं हे सृजन निर्मितीचं जे काही कार्य आहे ते मनाच्या श्रीमंतीला मोठं परिमाण प्राप्त करून देतं. म्हणजे ध्रुव बाळाची कथा तुम्हाला माहिती असेल. ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, करण्यापूर्वी तो आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन बसला. राजा होता, त्याने त्याच्या सावत्र रायने बसू दिलं नाही, त्याला ढकलून दिलं, तो अपमान झाला.
आणि तो तपश्चर्येला गेला वगैरे वगैरे. ही ध्रुव बाळाची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या घोर तपश्चर्येनंतर भगवंत प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, माग तुला काय हवं ते. ध्रुव म्हणाला की काय मागू, मला तर काही सुचत नाही आहे. मला तर काही नकोच आहे, फक्त तुम्ही माझ्या हृदयात राहावं एवढीच माझी मागणी आहे. इतकी घोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करायला जाण्यापूर्वी मनामध्ये हाच विचार होता की आज त्या सावत्राईने मला माझ्या वडिलांच्या मांडीवरनं काढून दिलं, ढकलून दिलं. मी तपश्चर्येतनं असं काही स्थान निर्माण करेन की जिथून मला कोणीही काढू शकणार नाही. अढळ स्थान असं ध्रुवाला हवं होतं. पण तपश्चर्याचा परिणाम असा झाला की प्रत्यक्ष भगवंत दर्शन द्यायला आले आणि ते म्हणाले की माग तुला काय हवं ते मी देतो. तेव्हा ध्रुव म्हणतो की मला काही नको. पण काही नको याचा अर्थच प्रत्यक्ष भगवंताचं स्मरण करता करता जी काही एक त्याला पूर्णावस्था प्राप्त झाली असेल त्याचा तो परिणाम आहे. पण असं असून सुद्धा भगवंत म्हणतात की नाही, तू काहीतरी मागच, तुला आम्ही राजा करणार आहे आणि काही तप, तू राज्योपभोग घे. ध्रुव म्हणतो मला नको, त्या राजा बीजा मी झालो तर मला मग सगळं ते मोह माया सगळी गोळा होईल आणि पुन्हा मी तुमच्या या सगळ्या भक्तीला अंतरेल. भगवंत म्हणतो ते काही नाही, तुला जरी इच्छा नसली तरी सुद्धा माझ्यासाठी तू राजा हो. मला तू राजा झालेला एकदा पाहायचं आहे. भगवंताची इच्छा अशी आहे की तू राजा झालेलं मला पाहायचं आहे. आणि त्या इच्छेखातर ध्रुव राजा होतो, राज्योपभोग घेतो, त्याला मुलं बाळं होतात वगैरे वगैरे. ती सगळी गोष्ट पुढे आहे. मुद्दा काय आहे, भगवंत आपल्या इच्छेसाठी भक्ताकडून काय काय करून घेतो. जे काही आपण जे असतो, जे काही आपल्याकडनं होतं ते भगवंत आपल्याकडनं करवून घेत असतो. हे तर आपण लक्षात ठेवायचंच आहे. म्हणजे असं एखादा लहान मुलगा असतो आणि त्या लहान मुलाला त्याचा जर वाढदिवस असेल किंवा काही असेल तर त्याची आई त्याला नटवते. त्या मुलाला काही कळत नसतं की आपल्याला कुठले दागिने घातले जात आहेत, काय सजवलं आहे, त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं. पण त्या आईला बरं वाटत असतं की पोरगा नटलेला आहे, मुलाला आपण दागिन्यांनी मढवलेला आहे, आईला आनंद वाटत असतो. तसं ह्या सृष्टीच्या सृजनामध्ये आपल्या भक्ताला आनंद वाटेल म्हणून भगवंत काय काय लीला करत असतो याचं जर आपण बारीक निरीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्या मनामध्ये दडलेल्या या भगवंताला आनंदरूप ठेवण्यासाठी या सृष्टीचं सृजन काय काय लीला दाखवतं आणि काय नाही, फक्त ते समजून घेण्याची आपण तयारी दाखवत नाही किंवा आपलं मन अजून तेवढं मोठं झालेलं नसतं, ते लहानच असतं. भगवंत ज्या ज्या काही रचना करतं, व्यवस्था करतं, त्या व्यवस्थेचाच आपण एक भाग असतो आणि त्या व्यवस्थेच्या भागाचा एक घटक मानून आपण देखील त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. केवळ मनुष्याच्या आनंदासाठी, त्याच्या कल्याणासाठी जर या सगळ्या सृष्टीची रचना काही ना काही वेगळं घडवत असेल तर त्याला अनुरूप कृती आपल्याकडनं घडणं ही तितकीच गरजेची गोष्ट आहे. आज आपण मनुष्याला फार ज्ञान आहे, विवेक आहे वगैरे वगैरे म्हणत असतो, परंतु तो खऱ्या अर्थाने तो आहे का हे आपण एकदा तपासायला पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो की ज्या मनाचा आपण विचार करतो त्या मनाबाबतच्या आपल्या ज्या काही परंपरागत समजुती आहेत त्या जर आपण अजूनपर्यंत दूर करू शकलेलो नसेल तर मग आपण नेमका कोणता विवेक विकसित केला असा प्रश्न निर्माण होतो. मनाच्या या संकुचितपणामुळे असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. व्यक्तिगत तर आहेत, व्यक्तिगत तर भरपूरच आहेत, परंतु सामाजिक असतील, राष्ट्रीय असतील, काय 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 नाही आहेत. कारण मनाचा जो काही व्यापकपणा आहे, मनाचा जो तो मूळ गुणधर्म आहे त्याच्या विपरीत किंवा त्याच्या विरुद्ध सगळा व्यवहार होत असल्यामुळे या सगळ्या समस्या निर्माण होतात. हा अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय, मननाचा विषय. एकनाथी भागवतात तर याच्याविषयी फार सुंदर वर्णन आले आहे. नाथ महाराज म्हणतात की
कर्माचे जे कर्मबंधन, जो मनोजन्य संकल्प, तेथे कर्माचरण निर्बीज. कर्माचरण निर्बीज म्हणजे आपण जे काही कर्म करतोय ते तिथे निर्बीज म्हणजे त्याचं अस्तित्व तर राहायला नकोच. परंतु मनाचं जे मोठेपण आहे किंवा मनपण आहे ते कशात आहे, तर मनोजन्य संकल्पात आहे. तर हा मनोजन्य संकल्प काय आहे? एकीकडे जर तुम्ही कर्माचरणाचं निर्बीजीकरण करायचं म्हणत असाल तर हे मनपण, मनातच विलीन करणं, हाच तो मनोजन्य संकल्प असू शकतो. नाथांनी लिहिलेला हा अभंग लिहून काही शतकं झाली, परंतु त्याचा आणि मनाशी असलेला संबंध, एकूण मनुष्य जीवनाशी असलेला संबंध आणि या मनुष्य जीवनाशी, या मनुष्य जन्माचा सृष्टीशी असलेला ऋणानुबंध, याचं कधी आपण इतक्या सूक्ष्मपणाने विश्लेषण केलेलं नाही, ते ताडून पाहिलेलं नाही. आणि म्हणूनच आज या अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात. याच्याही पुढे जाऊन भगवंताचा एकनाथ महाराज म्हणतात की ऐसे करीत अनुसंधान, चैतन्यी समरसे मन, त्या ते म्हणजे पुष्कळ ज्ञान, उपदेश पूर्ण या नाव. चैतन्यी समरसे मन ही जरी ओळ लक्षात ठेवली किंवा त्या अभंगातला हा जरी दोहा लक्षात ठेवला तरी विषय संपतो. मन हे एक चैतन्य आहे आणि पुन्हा त्या चैतन्याशीच मनाला समरस व्हायला नाथ महाराज सांगतायत. म्हणून मी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की ही जी काही सकल संत गाथा आपल्याकडे आहेत, नामदेव आहेत, तुकोबा आहेत, माऊली आहेत, रामदास आहेत, या सगळ्या सकल संत गाथेमध्ये मनाविषयीचे जे जे काही श्लोक आहेत त्याचं जरी संकलन करून एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला तरी सुद्धा मनोपासनेला उपयुक्त ठरणारी कितीतरी सामुग्री आपल्या हाताशी लागू शकते. एक मोठं संचित आपण प्राप्त करू शकतो. आणि यासाठीच मनोपासना हा जो विषय आपण हाताशी घेतलेला आहे, विचारार्थ घेतलेला आहे, त्याची व्यापकता ही खूप मोठी आहे. व्यापकतेमध्ये मोठेपण आलंच, परंतु त्याचा आयाम जो आहे तो आयाम समजून घेण्यासाठी आपल्याला एका वेगळ्या स्तरावर जाऊन उपासनेचा विचार करायला लागेलच, परंतु मनाविषयीचं चिंतन वाढवत न्यावं लागेल. शिवसंकल्प स्तोत्रातनं आपण त्याची जी काही उपासना करायची ती करूच. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातनं भक्तीतून मनाची होणारी जी काही उन्नत अवस्था आहे ती देखील आपण समजून घेऊ. परंतु ही उपासना शेवटी आपल्याला काय देणार आहे, त्याचं इप्सित काय आहे? इप्सित हेच आहे की जर मनाचा हा मूळ सिद्धांत आपण दृढमूल करू शकलो तर एकूण आपल्या जीवन सिद्धांताला सुद्धा अधिक व्यापकपणा लाभू शकेल. म्हणजे शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जो काही मोक्ष, मुक्ती असं जे काही आपण नेहमी मानत आलो आहोत आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये, त्याला एक महत्त्व आहे. शास्त्रांनी असं म्हणून ठेवलं की तुमचा हा शेवटचा जन्म आहे किंवा तुम्हाला त्याच्यापुढे मुक्ती मिळणार आहे, त्याची लक्षणं काय आहेत? याची लक्षणं सांगताना असं म्हणतात की लहानपणापासूनच जर मन भक्तीत रमत असेल, की समजा की हा तुमचा शेवटचा जन्म आहे. याचा अर्थ काय की तुम्हाला आध्यात्मिकतेची, भक्तीची, ईश्वर भक्तीची आवड निर्माण झालेली आहे आणि ही आवड अखेरपर्यंत टिकून राहिली तर समजावं की हा तुमचा शेवटचा जन्म आहे, तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म नाही. शास्त्रांनी हे सांगितलंय, आपण त्याचा कधी अभ्यास केला नाही किंवा आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही. काळ बदलला आहे, समजुती बदलल्या, एकूण अध्यात्म, भक्ती, देव, श्रद्धा याविषयीच्या धारणा बदललेल्या आहेत आणि हे सगळं मूळ कारण पुन्हा मनाशी येतं. त्याचा आपण पुन्हा कधीतरी विचार करू. परंतु लहानपणापासून मन जर भक्तीत रमवायचं असेल तर मग लहानपणापासूनच
या मनाची उपासना आपल्याला शिकवावी लागेल. तो संस्कार अंकुरित करावा लागेल. मन हेच ईश्वर आहे आणि हे ईश्वररूपी मनच माझ्यामध्ये सामावलेलं आहे. विचारांचा हा जो काही एक वेगळा उंची आहे, विचारांची ही जी काही वेगळी झेप आहे, ती आपण समजून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवे. ज्यांना ज्यांना जे शक्य आहे त्यांनी या उपासनेमध्ये आपले अनुभव जोडत नेले तरी चालणार आहे. की मी मनाची उपासना करत असताना मला या गोष्टी अधिक भावत आहेत, त्या या आपल्या मनाच्या उपासनेसाठी जोडायला हरकत नाही. ज्या योगे मनाचं ईश्वरपण, मनाच्या अमरशक्तीचा जो काही सिद्धांत आहे तो बलवत्तर होईल, त्याला धक्का लागणार नाही आणि मग मनाविषयीच्या आपल्या समजुतीच्या आहेत त्या आपोआप नाहीशा होतील, गैरसमजुती ज्या आहेत त्या आपोआप नाहीशा होतील आणि मनाची एक वेगळी बाजू किंबहुना पूर्णपणे नवीन बाजू आपल्यासमोर येऊ शकते. आपण कितीही आपली समजूत घालून घेण्याचा प्रयत्न केला तरी सगळं बदलायला, हे सगळं आकलन व्हायला, आचरणात यायला काही काळ जाईलच. कारण आपण अशाच प्रदीर्घ काळ, शेकडो वर्षाच्या एका परंपरेतून मोठे झालेलो असतो आणि त्यातनं हे एक सगळं परिवर्तन घडून येणं इतक्या सहजासहजी शक्य नसतं. मी हे कालही म्हटलेलं आहे. साधी गोष्ट आहे, म्हणजे दैनंदिन जीवनातल्या सवयी आपल्या कधी इतक्या सहजासहजी मोडत नाहीत. आपण भाजी घ्यायला गेलो तरी 4-2 रुपयासाठी भांडतो, वाद घालतो, हिशोबीपणा असावा, परंतु तो किती टोकापर्यंत याचा आपण विचार करत नाही. पण भांडून आपण भांडतो कोणाशी? प्रामुख्याने कोण? रिक्षावाला, चपलावाला, भाजीवाला, असे काही ठरलेले लोक आहेत जिथे आपली, ज्याला म्हणतो मी दादागिरी ज्याला म्हणता येईल, तिथे आपली ही सगळी दादागिरी चालत आहे, तिथे आपण भांडण करत असतो. पण जे हे अनेक मोठे मोठे व्यापारी असतात ते तुम्हाला बेमालूमपणे बळण देत असतात, तिथे कोणी भांडायला जात नसतं. तर हे का होतं की आपल्या या मनाच्या ज्या काही परंपरेने आपण करत आलेल्या समजुती असतात त्यातून हे नकळतपणे घडत जातं. मी काय त्याला दोष देत नाही, परंतु मग आपण नेमके कोण आहोत? आपण आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला उद्दिष्ट काय आपलं? आपण आपलं मन किती विकसित केलं आहे? आपली बुद्धी खऱ्या अर्थाने काही व्यापक झाली आहे का? मन व्यापक झालं आहे का? हे तरी तपासून पाहावं लागेल की नाही? म्हणजे एक गोष्ट अशी सांगतात, एका मजुराला एक अंगठी सापडली, सोन्याची अंगठी सापडली. त्याने विचार केला की ही अंगठी माझी तर नाही आहे, आपण आपल्याजवळ ठेवूया नको, देऊन टाकू, ज्याची असेल त्याला किंवा जो येईल त्याला देऊन टाकू, किंवा जो भिकारी असेल त्याला देऊ, कशाला, त्याचं तरी कल्याण होईल. अंगठी सापडली, तो साधारण माणूस असतो, पण तो म्हणतो मी माझ्यापेक्षा जो आणखीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा ज्याची परिस्थिती नाही त्याला ही अंगठी मी देऊन टाकेल. असा विचार करून तो पुढे चालतो आणि थोड्या अंतरावर गेल्यावर एका ठिकाणी एक शेठजी आपल्या त्या कामाच्या ठिकाणी मजुरांना पैसे देत असतो आणि पैसे देताना त्यांच्याशी भांडत असतो. हा तिथे जातो आणि म्हणतो, शेठजी ही अंगठी घ्या म्हणे. तो शेठजी आणखीन चिडतो, तू काय मला कशाला देतो अंगठी? मला काय भिकारी समजला का तू? तो म्हणतो, अहो तुम्ही त्या मजुरांशी 4-2 रुपयासाठी भांडतात, तुम्ही खरे भिकारीच आहात, तुम्हालाच अंगठीची गरज आहे म्हणाले. कथा छोटी आहे, गमतीचा भाग असा की आपल्या परंपरेने आपण ज्या काही हिशोबीपणाच्या जीवनाविषयीच्या ज्या काही समजुती करून घेतलेल्या असतात त्या इतक्या घट्ट असतात, त्या इतक्या पक्क्या झालेल्या असतात की त्यात आपण फार प्रवीण आहोत असा एक आपला गोड समज झालेला असतो. वस्तुस्थिती तशी नसते आणि या समजुतींमध्ये आपण आपलं एका अर्थी जीवनाचं मिळालेलं इतकं सुवर्णसंधीरूपी हे जे जीवन असतं ते सुद्धा वाया घालवत असतो. मनोपासनेचा हाच एक मोठा उपयोग होऊ शकेल की जीवनाची मिळालेली ही सुवर्णसंधी ही जर आपण साधायची असेल तर मनरूपी सोन्याचं मूल्य आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल आणि तरच एकूण आपल्या जीवनाचं मूल्य काय आहे याचं सुद्धा आपल्याला आकलन होऊ शकेल. अशा या वेगवेगळ्या स्तरावर
मनाविषयीचे जे काही आपले समज आहेत, गैरसमज आहेत, ते दूर करत विचारांमधला एक मोठा बदल करत मनोपासनेची ही व्यवस्था आपल्याला अस्तित्वात आणायची आहे आणि मनोपासनेतनं एका वेगळ्या जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. मी गेल्या 2 दिवसापासून वेगळ्या जीवनाचा अनुभव हे वाक्य हेतुपूर्वक उच्चारतो आहे आणि खरोखरच जर जीवनाचा एक नवा आयाम, आपल्याच जीवनाचा नवा आयाम आपल्या दृष्टिकोनाच्या बदलातून प्राप्त होत असेल तर तो करून घेता आला पाहिजे. त्याचीही आपण सुरुवात समजूया. आज इथेच थांबूया. इति विद्या तपो योनिर्विष्णुरीडितः वाग्यज्ञेनार्चितो देवा प्रियतांच जनार्दना.